म्हणायचे की पक्ष जर एकत्र व्हायचा असेल तर सुनेत्रा वहिनींना त्या पदावरून पायउतारून विरोधातल्या बाकांवर बसावं लागेल. आहे ना, मंत्री बनणं सोपं आहे, नेता बनणं अवघड. अजितदादा नेते होते. आता काकींना जर नेता बनायचं असेल, आज काय म्हणायचं की गट्स कुणामध्ये नाहीयेत. तर जो आज सत्तेत जातोय, सामान्य लोकांसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी प्रामाणिकपणे लढायची हिंमत त्यांच्यात नाहीये. आज सत्ताधारी जे आहेत, ज्या पद्धतीने राजकारण करतायत, ते फार मंदिरं लुटायला निघाले. तुम्हाला बघा, ज्या वेळेला आपण विरोधी पक्षाचा विचार करतो त्यावेळेला 2 शिवसेना झालेल्या आहेत, 2 राष्ट्रवादी आहेत. आता 2 राष्ट्रवादी जे आहेत त्या एक होण्याच्या चर्चा ज्या होत्या त्या बराच काळ होत्या. अजितदादा ज्याला हयात होते त्याला होत्या, नंतर त्या दुसर झाल्या आणि नंतर ती शक्यता फेटाळली गेली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले पाहिजे ही भूमिका तुमची आज पण आहे का? आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? भाजपला आपल्याला बाहेर ठेवायचं असेल या राज्यातून तर नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आली पाहिजे. ताकदच आहे ना शेवटी. मतविभाजनाचा फायदा भाजपला प्रत्येक राज्यात, देशात सुद्धा तिथं झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितले तर असे अनेक पक्ष आहेत, ते नुसते पक्षच आहेत, मतं त्यांची फिक्स आहेत. ती मतं तिथे असल्यामुळे त्याचा वापर हा भाजपला अप्रत्यक्षपणे तिथं होतो. बी टीम म्हणजे आपण जसं की हैदराबादची एक कुठली ती तो पार्टी आहे, काय नाव त्यांचं, ओआयसी साहेबांची AMIM. हा, ते बेसिकली भाजपलाच मदत अप्रत्यक्षपणे तिथे करत असतात. त्यामुळे पक्ष एकत्रित आला पाहिजे पण भाजपच्या विरोधात मतं फुटली नाही पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. तुम्हाला असं म्हणायचंय की पक्ष जर एकत्र व्हायचा असेल तर सुनेत्रा वहिनींना त्या पदावरून पायउतारून विरोधातल्या बाकांवर बसावं लागेल. आहे ना, मंत्री बनणं सोपं आहे, नेता बनणं अवघड आहे. अजितदादा नेते होते. आता काकींना जर नेता बनायचं असेल, आज काकांनी म्हणजे अजितदादांनी जी पार्टी सत्तेत आणलेली आहे, भाजप बरोबर जोडून तिथे ठेवलेली आहे, तिथं मंत्री बनणं आज सोपं आहे. पण नेता बनायचा असेल तो त्यांचा विषय आहे. भाजपच्या विरोधात जावं लागेल. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे सध्या थांबली आहे की मंदावली आहे? टोटली थांबवली आहे. त्यांनी जर भूमिका बदलली, भाजपच्या विरोधात जायची भूमिका त्यांनी घेतली, त्याला गट्स लागतात, त्याला हिंमत लागते. तुम्हाला काय म्हणायचं की गट्स कुणामध्ये नाहीयेत? तर जो आज सत्तेत जातोय, सामान्य लोकांसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी प्रामाणिकपणे लढायची हिंमत त्यांच्यात नाहीये. कारण आज सत्ताधारी जे आहेत, ज्या पद्धतीने राजकारण करतायत, ते फार मंदिरं लुटायला निघाले. त्याच्याच बरोबर आज तुम्ही MSRDCचं इथं बोर्ड लावलेला आहे, तुमचे जे स्पॉन्सर असतील, केवढं करप्शन त्यांनी केलेलं आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही शक्तीपीठ मार्गात 40,000 कोटी रुपये हे काढणार आहे. त्यामुळे जी काय वाट लावली ना या महाराष्ट्राची, म्हणजे आज लोन आपण 11 लाख कोटीवर गेलेलो आहे. तर हे जे काय आहे ना, हे महाराष्ट्राच्या विरोधात आहे. म्हणजे आज जर काही महत्वाचे प्रोजेक्ट बघितले, महाराष्ट्रात कमी गुजरातला जास्त चाललेत. मग कुठेतरी आपल्यावर अन्याय होतो आणि हा अन्याय बघत असताना आम्हाला वाईट वाटतं म्हणून आम्ही रस्त्यावर आहे. आता महायुतीतले सगळे लोक हे सपोर्ट करून निवांत असतील तर हे योग्य नाही ना.